कशा आहेत मित्रांनो? लर्निंग एक्सपोर्ट इम्पोर्ट विथ अविनाश ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसली अजून चॅनल आज ओपन केलेलं नाही. हा दुसरा क्लास आहे. क्लासचा हा दुसरा दिवस आहे बेसिकली. आणि त्याला मी चाललो आहे. पहिल्या दिवशी मी गेलो होतो ट्रेननी आणि आज मी चाललो आहे माझ्या X1 या इलेक्ट्रिक सायकल. नवीन नवीन काय ना काय एक्सपेरिमेंट करत राहायचं. त्याच्यामुळे एक्सरसाइज पण होते आणि मजा पण येते. 2 in 1. आता आहे लिंक रोडवर धानुकरवाडीचा जो धानुकरवाडीमध्ये मेट्रो स्टेशन आहे ते क्रॉस केलं. वाजलेत आता 7:40 आणि तिकडे क्लासचा रिपोर्ट टाईम आहे 6:30चा. म्हणजे हार्डली 45 to 50 मिनिट आहे त्याला. मला वाटतं पोचायला तर हवं, कारण मी ओव्हरऑल जर लिंक रोडने जातो ना तर ओशीवरा जे भैरमबागच्या त्या कॉर्नरपर्यंत मला अर्धा तास लागतो. पण ते मॉर्निंग पिरियड असल्या कारणाने आज ट्रॅफिक वगैरे असल्या कारणाने ते थोडा उशीर होईल असा अंदाज आहे. बघूया. तर आज क्लासचा इम्पोर्ट एक्सपोर्ट क्लासचा दुसरा दिवस आहे. बघूया काय. आणि चॅनल लवकर उघडायचं आहे. थोडासा व्यस्त असते कारणामुळे चॅनल उघडू शकत नाही आहे. सगळ्या नुसते घाईमध्ये आता जस्ट घेऊन क्रॉस केलं. चालू खाण्या चक्करमध्ये राहा शिकवणार आहे. ओए रुको, ओए 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 जरा रुक बेटा. हाँ जाने दे, सवारी को जाने दे. ओके थँक्यू. लिंक रोड सोडून आता मी एस रोडवर आलो आहे. मला एस रोड थोडं किचकिच वाटतोय लिंक रोडपेक्षा. आता मी जोगेश्वरी स्टेशनला पोहोचतोय. पाठ आहे ना राहिलं. आता क्लास सुटला आहे आणि सगळे स्टुडंट गेलेत. मीही माझी सायकल वगैरे प्रिपेअर करत होतो आणि इथून आता जस्ट निघतोय. पण मला 2 इकडे एक चांगले राजकोटचे एक मित्र मिळाले. एकाचं नाव पार्थ आणि दुसऱ्याचं नाव मी काहीतरी विसरलो. त्यांची एक बॉल बेरिंगची जी आहे ना ती इंडस्ट्री आहे तिकडे. तेच मॅन्युफॅक्चर करत आहेत आणि आता त्यांना स्वतःला एक्सपोर्टर व्हायचं आहे. कारण ते थर्ड पार्टीला ते बेरिंग बॉल बेरिंग वगैरे काय ती देतात आणि ती थर्ड पार्टी एक्सपोर्ट करते. तर आहे इथे इंटरेस्टिंग. आज टॉपिक पण खूप वॉस्ट होता. म्हणजे ओव्हरऑल कंटेनरचे टाईप्स काय आहे, परत कंटेनरची साईज काय आहे, किती साईजचे कंटेनर असतात, असे बरेच टॉपिक होते. ते त्याचे टॉपिक आता पूर्ण नोट्स काढावे लागतील. इतक्या लगेच बाहेर नाहीत आणि खूप आता वॉस्ट टॉपिक होता. काल क्लास झाला आणि नंतर क्लासमध्ये काय शिकवलं गेलं याबद्दल सांगणं राहिलंच. आणि ते मी मोस्टली प्रत्येक ब्लॉगमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एवढ्यासाठी की ते माझंही होमवर्क होईल, एक रिव्हिजन होईल, एक रिवर्क होईल आणि ते एक लॉंग टर्मपर्यंत लक्षात राहील. तर कालच्या क्लासमध्ये सराने माणेकर सराने खूप इंटरेस्टिंगली शिकवतात ना. म्हणजे खरं खूप एक्सपोर्ट इम्पोर्ट हा जो विषय आहे ना खूप
काय बोलतो खूप मोठा आहे, खूप एक्सपांडेबल आहे, खूप मोठा पसारा आहे त्याचा. पण तरीही ते इतक्या ह्युमरसली एक इंटरेस्टिंगली सांगतात ना, कळायला सोपं जातं. तर बेसिकली काल त्यांनी जे कशाबद्दल सांगितलं तर CHA म्हणजे कस्टमर हाऊस एजंट, त्याचा रोल काय असतो एक्सपोर्टरच्या जीवनामध्ये, एक्सपोर्टरच्या ओव्हरऑल काय म्हणतात जर्नीमध्ये जो आहे ना, सगळ्यात महत्त्वाचा जो रोल असतो ना तो CHAचा असतो. CHA फार इम्पॉर्टंट आणि व्हायटल रोल प्ले करतो एक्सपोर्टरच्या ओव्हरऑल जर्नीमध्ये. कारण प्रॉडक्ट वगैरे सिलेक्ट झाल्यानंतर आणि ज्यावेळेस तुम्ही ओव्हरऑल जी सिस्टम पुढे कॅरी करता, जी फॉर्मॅलिटीज आहे, इनवॉइसेस आणि म्हणजे तुमच्या स्टफिंगपासून ते मला वाटतं स्टफिंग केल्यानंतर तुमचं प्रोडक्ट स्टफिंग केल्यापासून त्याच्यानंतर बिलिंग आहे, इन्शुरन्स आहे आणि वेगवेगळे असे इनवॉइसेस आहेत, बरेच डॉक्युमेंट्स आहेत. त्याबद्दल अजून डिटेल मलाही इतकी माहिती नाही, पण ह्या सगळ्या डॉक्युमेंटेशन, त्याची फॉर्मॅलिटीज, परत तुमच्या प्रोडक्टचा व्हॅलिडिटी, तुमच्या प्रोडक्टची योग्यता, ह्या सगळ्या गोष्टी तो पडताळून पाहतो आणि ते वेसलपर्यंत पोचवण्याचं तुमचा प्रोडक्ट जो आहे कंटेनरमध्ये ठेवण्यापासून ते तो कंटेनर वेसलपर्यंत, म्हणजे वेसल म्हणजे ते पूर्ण मोठं जहाज जे आहे त्याच्यामध्ये ठेवण्यापर्यंतचा त्याचा एक खूप मोठा खारीचा वाटा असतो. त्याच्यानंतर एक टॉपिकला हा झाला कंटेनर. आता मी तुम्हाला म्हणलं कंटेनरमध्ये प्रोडक्ट स्टफ करणं, तो कंटेनर जो आहे ना, त्या कंटेनरचे असे वेगवेगळे टाईप असतात. मलाही माहीत नव्हतं, मला तसं बाहेरून नव्हतं. आपण जेव्हा फिल्ममध्ये बघायचो ना तर ते मोठमोठे असे कंटेनर वाटायचे, ते व्ह्यूज वाटायचे रस्त्यावर. मग जाताना एक त्याचं एक सगळ्यांच्या नजरा आहे ना लगेच खिळून असायचं त्याच्यात. तर कंटेनरचे असे 3 प्रकार आहेत. एक जो आहे 20 फीट कंटेनर, 20, 40 आणि 45 असा नंबर दिलेला आहे. 20 फीट कंटेनर जो आहे तो 20 फुटाचा आहे आणि त्याची विड्थ जी आहे ती 8 फीट आणि त्याची जी हाईट, उंची जी आहे, मच्छर खूप आहे तिथे. गार्डनमध्ये आलो इथे वॉकला, पण संध्याकाळचा वॉक पण होईल आणि तुमच्याशी संवाद पण साधला जाईल या हिशोबाने मी आलो होतो. तर हाईट पण त्याची 20 फीटच्या कंटेनरची जी आहे ती 8 फीट आहे. त्याच्यानंतर मागून डिस्टर्बन्स असेल, सॉरी फॉर दॅट, मी काही बोलू शकत नाही आहे. त्याच्यानंतर येतो 40 फीटचा, तो पण 40 फीटची जी त्याची लेंथ आहे, 8 फीटची त्याची हाईट आहे आणि त्याची विड्थ 8 फीटची आहे आणि हाईट जी आहे ती पण 8 फीटची हाईट आहे. आणि दुसरा असतो तो 9.6 फीट पण असतो. तिसरा कंटेनर आहे तो तुमचा 45 फीट कंटेनर. त्याची लांबी त्या नावाप्रमाणे 40 फीट, लेंथ विड्थ 8 फीट अँड त्याची जी हाईट आहे ना ती मला वाटतं 9. त्याची हाईट जी आहे ती 9.6 फीट असते. आणि हा जो पहिला 20 फीटचा कंटेनर जो आहे तो अंदाजे नाही एक्झॅक्टली जो आहे 30,800 kgचा ती कंटेनर कॅपॅसिटी असते. म्हणजे 1000 kg म्हणजे 1 टन, म्हणजे 30 टन, ऑलमोस्ट 30 टनची कॅपॅसिटी त्या कंटेनरची असते. तशीच 40 फीटच्या कंटेनरची कॅपॅसिटी 32,500 kg आणि तशीच 45 कंटेनरची जी कंटेनर कॅपॅसिटी असते ना ती 34,000 34,000
24,000 kg ही कंटेनर कॅपॅसिटी. अशा वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे हे कंटेनर असतात. आणि आता हे जे कंटेनर असतात त्याच्यामध्ये पण वेगवेगळे असे टाईप असतात. म्हणजे काही ओपन असतात, काही क्लोज असतात. म्हणजे एक जनरल कंटेनर, दुसरा रेफर कंटेनर, तिसरा जो आहे तो टँक, त्याच्यानंतर ओपन टॉप कंटेनर आहे, त्याला ODC पण बोलतात. नंतर फ्लॅट रॅक कंटेनर आहे, साईड ओपन कंटेनर आहे आणि फ्लॅट बेड कंटेनर. असे कंटेनरचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर जनरल कंटेनर जो असतो ना, जो नॉर्मली आपण बघतो बघा, फिल्ममध्ये पण बघतो आणि ओव्हरऑल पण बघत असतो आपण. म्हणजे दिसतो जास्त आपल्याला दिसतो की तिन्ही बाजूनी पॅक असतो आणि एका बाजूने 2 असे खूप ह्यूज असे डोर असतात. त्याला बेसिकली जनरल कंटेनर बोलतो. मग त्याच्यामध्ये मोस्टली ते इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स, स्पायसेस, जे खराब न होणाऱ्या वस्तू आणि त्याच्यानंतर त्या कॅपॅसिटीमध्ये त्या बसणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याच्यातून ते त्याला कॅरी केलं जातं. सेकंड टाईप ऑफ कंटेनर इज अ रेफर इन द सेन्स की रेफ्रिजरेटर कंटेनर. म्हणजे तो त्याच्या आतमध्ये एक प्रकारची कूलिंग व्यवस्था असते, सिस्टम असते, कूलिंग सिस्टम असते, ज्याच्या थ्रू तुम्ही व्हेजिटेबल्स, फ्रूट्स या पद्धतीचे जो नाशवंत वस्तू वगैरे असतात, जे खराब होणाऱ्या वस्तू ज्या असतात त्या तुम्ही कॅरी करणं फ्रीजमध्ये त्या रेफर कंटेनरमध्ये घेऊन ते पुढे जात असतात. त्याच्यानंतर येतो तो ओपन टँक कंटेनर. टँक कंटेनरमध्ये ॲज युजल टँकच्या हिशोबाने जर असेल ना, तो पेट्रोल अँड केमिकल असे जे लिक्विडमय पदार्थ आहेत ते त्याच्या थ्रू ते कॅरी करून दुसऱ्या देशामध्ये पाठवले जातात. त्याच्यानंतर ओपन टॉप. आता ओपन टॉप कंटेनर जो आहे ना, म्हणजे चारी बाजूनी किंवा मला वाटतं तिन्ही बाजूनी पॅक असतो आणि वरून ओपन असतो. तर मोठी जे कंटेनरची हाईट असते ती 8 फीट असते. आणि जर 8 फीटच्या वर पण काही जे आर्टिकल्स असतील, वस्तू असतील, जशा इंजिन्स आहेत या वेगवेगळ्या इंजिनिअरिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी असतील, कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे मशिनरी असतील, त्या 8 फीटच्या हाईटच्या वर असतात ना, तर त्याला त्या ओपन कंटेनरमधून कॅरी करण्यात इझी पडतं. त्याच्यानंतर येतो तो फ्लॅट रॅक मोस्टली यूज करतात ते मोठमोठे यूज आणि लांब असे जे पाईप असतात ना ते कॅरी करण्यासाठी खास करून हा जो ओपन रॅक कंटेनर यूज केला जातो. त्यानंतर साईड ओपन पण म्हणजे त्याच्या 2 साईड जे असतात ना, खास करून ओपन असतात, ज्याची विड्थ जी आहे ती ब्रॉड असते, मोठी असते. तर ह्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू ह्याच्यातून कॅरी केल्या जातात. त्यानंतर एक फ्लॅट बेड आहे, तो मला काय अजून म्हणजे थोडं विसरलो, मलाही काय आता आठवणं. फ्लॅट बेड जो आहे तो कंटेनर, फ्लॅट बेड कंटेनर त्यासाठी यूज केला जातो. ते आता बघितलं पाहिजे, त्या मानेकडे सरांना परत एकदा विचारलं पाहिजे. तर बेसिकली अशा पद्धतीने कालचा एक क्लास झाला, इंटरेस्टिंग क्लास झाला, मजा आली. आता उद्या जो आहे, उद्या नेक्स्ट क्लास आहे अंधेरीलाच विदाई अकॅडमीमध्ये. तर बघूया कशा पद्धतीने घटना घडत आहेत. नंतर हा ब्लॉग इथपर्यंतच, नंतर पुन्हा भेटूया.